महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट अनेक वेळेस भक्तांवर संकट आले महाराज, आणि त्यावेळेस बऱ्याच भक्तांनी बऱ्याच संतांनी नाही का भगवंताला हाक मारली नाही का, माझ्या शबरी मातेवर संकट आलं, ये रे माझ्या रामराया भोळ्या शबरीची भोळी रे माया, वन फुलांचा रंगीत हार माझ्या रामाला शोभतो फार, ये रे माझ्या रामराया भोळ्या शबरीची भोळी रे माया. चिंतन करायचं आश्रमात तू कधी येशील रामा रघु नंदना, रामा रघु नंदना, रामा रघु नंदना. नाही का माझी मीराबाई सुद्धा चिंता, ज्यावेळेस संकट पडले मीराबाई करते नाही का, हा तिघे उडी आलो एकता नाम गातो तुझे गिरधारी, नाम गातो तुझे गिरधारी, नाम गातो तुझे गिरधारी. घेऊन आलो एक तारी, आलो एक तारी, नाम गातो तुझे गिरधारी, नाम गातो तुझे गिरधारी, नाम गातो तुझे रे गिरधारी. अहो विष पाडलं मीराबाईला, चिंतन केलं महाराज नाही का, विष पाजलं सुद्धा मीराबाईला काही झालं नाही, हृदयामध्ये परमात्मा बसलेला होता, त्याचं चिंतन केलं महाराज. नाचुंगी 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 हरि गुण गावत नाचुंगी, नाचुंगी 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 नाचुंगी. अनेक संतांनी चिंतन केलं. माझे गोरोबा काकाचे हात सोडले गेले, गोरोबा काका भगवंताला अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सकया, अगा विष्णू तू गोविंद, अगा रुक्मिणीच्या कांता. हाक मारला पंढरीचा विठ्ठल माझा, रुक्मा माझी माऊली माऊली, भोळ्या भक्ताला महिमा कशी लावली, भोळ्या भक्ताला महिमा कशी लावली. पंढरीचा विठ्ठल माझा, पंढरीचा विठ्ठल माझा, रुक्माई माऊली भोळ्या भक्ताला महिमा कशी लावली, भोळ्या भक्ताला महिमा कशी लावली, भोळ्या भक्ताला महिमा कशी लावली. भक्तांवर संकट आलं त्या वेळेस माझा प्रभू अनेक रूप घेऊन गेला महाराज. सुखोबरायाच्या पत्नीचे दिवस भरले गेले नाही का, दिवस भरले गेले. त्यांनी सांगितलं सुखोबरायांना जा हो नाही का, ननीनबाईला घेऊन या. सुखोबराय निघाले महाराज, आणि निघाल्यानंतर दिंडी लागली, दिंडीमध्ये निघून गेले महाराज, दिंडीमध्ये निघून गेले. दिवस भरत आले. माझ्या परमात्मा विटेवरच्या परमात्म्याला काळजी पडली, परमात्म्याने काय केलं, विटेवरून खाली उडी मारली. रुक्मिणी माता म्हणते का हो चालले कुठं, माझा भक्त संकटामध्ये आहे नाही का. म्हणे कोण संकटामध्ये आहे, माझी सोयराबाईची डिलिव्हरीची वेळ आलेली आहे, मला तिथे जायचं. रुक्मिणी माते म्हणते का हो मी जाते, मी बाई माणूस आहे, मी जाते डिलिव्हरी करण्याकरता, बाळांपणे करण्याकरता. माझ्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याने सांगितलं रुक्मिणी मी जे काम करणार आहे ना ते तुला जमणार नाही नाही का, तुला जमणार नाही. पंढरीशी पांडुरंग परमात्म्याने त्या काळामध्ये 9 वारी साड्या राहायच्या ना, त्याला 2-2 तुकडे जोडून त्याला पूर्वी खांडवे म्हणायचे. असं खांडवत भगवान परमात्म्याने नेसलं, उतरल्या नेसलं महाराज. एक पाटी घेतली, पाटीमध्ये बरेचसे कपडे घेतले आणि गेला सुखोबरायाच्या घरी.
चोखोबाराय दिंडीमध्ये निघून गेले आणि चोखोबारायांच्या बहिणीचं रूप घेतलं. चोखोबाची बहीण झाला चोखोबाची बहीण झाला शारंग 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 वैरी उघडादार हाकारी वैरी उघडादार हाकारी वैरी उघडादार हाकारी वैरी उघडादार हाकारी चोखोबाची बहीण झाला शारंग चोखोबाची बहीण झाला शारंग चोखोबाची बहीण झाला शारंग चोखोबाची बहीण झाला शारंग वहिनी उघडादार हाकारी वहिनी उघडादार हाकारी वहिनी उघडादार हाकारी चोखोबाची बहीण झाला शारंग चोखोबाची बहीण झाला शारंग चोखोबाची बहीण झाला शारंग चोखोबाची बहीण झाला शारंगधर वैनी हुगडादार हकमारी. भगवान परमात्मा तिथे गेले कशा करता सांगायचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराळ दुर्घट भवशंत. तिथे गेल्यानंतर हाक मारली आणि मग ती चोखोबायांची पत्नी मध्ये बहीणचं बरं झाले तुम्ही आले. आता कोण होता जगाचा मालक होता महाराज. आणि तिथे काय आता मग डॉक्टर लागला का हो महाराज का सिजरचं काम आलं तिथं नाही का. अरे उत्पत्ती स्थिती नाही का ल ज्याच्या हातामध्ये आहे झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हालू शकत. सत्तेने वेदासी बोलणे तुझी सत्तेने वेदासी बोलणे तुझी सत्तेने वेदासी बोलणे तुझी सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी बळे सूर्यासी चालणे तुझी बळे सूर्यासी चालणे तुझी बळे सूर्यासी चालणे तुझी बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी 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 ब्रह्मांडाचा धन्य तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे नाही का झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय
ओलांडू शकत नाही, नाही का, किंवा समुद्ररेषा ओलांडू शकत नाही असा जो परमात्मा तिथे गेला महाराज. आणि नुसती नजर टाकली, प्रस्तुत झाली सोयराबाई आणि मुलगा झाला. तो मुलगा झाला कसा झाला महाराज, या मृत्यू लोकामध्ये जितकेही जीव जन्माला आले, सत्वगुणी जीव जन्माला आले, त्याच्यामध्ये थोडं 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 सत्वगुण काढला आणि त्याच्यामध्ये टाकला. त्याचं नाव कर्ममेळा ठेवलं महाराज. त्याचं नाव कर्ममेळा ठेवलं. 6 महिन्यापर्यंत माझ्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याने सगळं कामं केली. आणि सगळं कामं केल्यानंतर ज्या वेळेस वारी झाली, चोखोबऱ्यांची वारी झाली, पंढरपूरहून वापस आले. आणि वापस आल्यानंतर ज्या वेळेस दरवाजामध्ये हाक मारली, थाप मारली, त्यावेळेस थाप मारल्याबरोबर पंढरीश पांडुरंग परमात्म्याने पाहिलं, अरे माझा चोखा आता आला ना. चोखोबा ह्या दारातून आले आणि मागच्या दारून परमात्मा निघून गेली. विठ्ठल 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 विठ्ठल. माझा भगवान परमात्मा इथं नित्यातलं नीच काम करतो. आपल्या भक्तासाठी कितीही हलकं काम असो, तेवढं काम माझा परमात्मा पण त्याचं चिंतन केलं पाहिजे. तयाच्या चिंतने निरसेल संकट. संत सकूचं लग्न झालं, नाही का, संत सकूचं लग्न झालं, सत्यनारायण झाला. आणि सत्यनारायण झाल्यानंतर पाहुणे मंडळी जेवण करते आहे. आणि झाडून झुडून जो कचरा संत सकूने भरला, टोपलीमध्ये भरल्यानंतर उकिरड्यावर टाकायला गेली. आणि उकिरड्यावर टाकायला गेल्यानंतर दिंडी आली, पाठी फेकून दिली, केराची पाठी फेकून दिली. आणि संत सकू दिंडीला पंढरपूरला निघून गेली. पंढरपूरला दिंडीला निघून गेली. सकू कुठं आहे, सकू कुठे आहे, सगळे शोध घेतला माझा विटेवरून पांडुरंग परमात्मा उतरला. जी खरी सकू दिंडीमध्ये निघून गेली आणि तिच्या जागेवर परमात्मा संसार करू लागला. परमात्मा सगळे काम करू लागला. सगळं काम करत असताना, नाही का, 1.5 ते 2 महिने संत सकू तिथे दिंडीला गेले. काम करत असताना आता हे सगळं भांडे घातणे वगैरे सगळं केली. पण योगायोग असा झाला महाराज, संत सकूची पतीची इच्छा सुद्धा परमात्म्याने पूर्ण केली. इच्छा पूर्ण केली. योगायोग असा झाला की 1.5 ते 2 महिन्यानंतर खरी सकू आली. खरी सकू दिंडी करून आल्यानंतर परमात्म्याने 1.5 महिन्याचा गर्भ आपल्या पोटामध्ये साठवला. आपल्या भक्ताकरता आपल्या पोटामध्ये 1.5 महिन्याचा गर्भ साठवला. खरी सकू दिंडी करून आली. परमात्म्याने आपल्या पोटातील जो गर्भ होता खरी सकूच्या पोटात टाकला. खरी सकूच्या ज्यावेळी दिंडी करून आली, तिच्या पोटात तो खरा सकूचा तो गर्भ टाकल्यानंतर ती खरी सकू दिंडी करून आल्यानंतर तिने विचार केला, मी 1.5 ते 2 महिन्यापर्यंत दिंडीला गेली. माझ्या बरोबरी जे माणसं होती, माझ्या बरोबरीचे होते त्यांना भाऊ म्हणत होती. माझ्या वयापेक्षा वयस्कर होते त्यांनी बाप म्हणत होती, काका नाना सगळं काही म्हणत होती. पण माझ्या पोटामध्ये 1.5 महिन्याचा गर्भ आला कुठून? माझा परमात्मा काय काम करू शकणार नाही. माझ्या पोटामध्ये 1.5 महिन्याचा गर्भ आला कुठून? आणि त्यावेळेस सगळ्यांच्या सामने संत सकूच्या घरातील जेवढी मंडळी होते तेवढ्यामध्ये परमात्मा प्रकट झाले. परमात्माने सांगितलं, सकू तू माझं काम करण्याकरता पंढरीला गेले ना, दिंडी करण्याकरता तुझ्या जागेवर संसार केला. माझ्या पोटातील जो 1.5 महिन्याचा गर्भ होता मी तुझ्या पोटात टाकला. हे सुद्धा परमात्मा काम करू शकतो. परमात्मा अंकित होतो आणि अंकित होऊन ते आपल्या भक्ताचे काम करतो. महाराज अनेक कामं केले. महाराज
नाही का. द्रौपदीची वस्त्र हरण होत होतं. परमात्मा स्वतः साड्या झाला महाराज, स्वतः साड्या झाला. दिंडीर वनामध्ये दुर्वास मुनी रात्री 12 वाजता गेले. सूर्याने थाळी दिली होती पांडवांना. फक्त सूर्य बुडला का ते थाळीमध्ये काहीच राहत नव्हतं. सूर्य उगवला का खंडीच्या खंडी अन्न द्यायचे. पण दुर्वास मी दुर्वासाला सांगण्यावरून कोणी दुर्योधनाने सांगितलं, दुर्वासा जा, रात्री 12 वाजता जा आणि द्रौपदीकडे भोजन मागा. 12 वाजता गेले आणि 12 वाजता गेल्यानंतर जेवण मागू लागले. दुर्वास मुनी त्यांना स्वतःला 60 खंडी अन्न लागत होतं दुर्वास मुनीला आणि 60,000 शिष्य. 12 वाजता गेले आणि द्रौपदीला सांगितलं आम्हाला जेवायला पाहिजे आणि काहीच नव्हतं थाळीमध्ये. त्यावेळेस भगवान परमात्मा आले. भगवान परमात्माला हाक मारली, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घन अविनाशा. कुठे गुंतलाशी द्वारकेचा राया, वेळ कसा कया लाविला दीनानाथ बंधू. नाही का, दीनानाथ आहेस, बंधू आहेत, आता आमचा सांभाळ कर. परमात्मा आले आणि परमात्मा भगवान कृष्ण आल्यानंतर द्रौपदीला सांगलं, द्रौपदी मी फार दुरून आलोय, मला पहिले जेवायला दे. द्रौपदीने सांगितलं, देवा तुला काय जेवायला देऊ. सूर्याने दिलेले थाळी पालथी मारली का तिथं काहीच नाही राहत, देत नाही. त्यावेळी ती थाळी अशी उलटी केली, एक भाजीचं पान चिपकलेलं होतं. परमात्म्याने भाजीचं पान खाल्लं, तृप्तीचा ढेकर दिला महाराज. नाही का, आणि तृप्तीचा ढेकर दिल्यानंतर 60 खंडे अन्न तयार झालं. एकचा दुर्वासाला आणि दुर्वासाला जेवूही घातलं. नाही का, आणि जेवूही घातलं आणि येता सांग दक्षिणाही दिली आणि सर्व सेवा करून दुर्वास मुनीला सांगितलं, दुर्वासा माझा जो भाऊ आहे ना तोच मारा कैवारी आहे. विठ्ठला विठ्ठला तयाच्या चिंतने निरसेल संकट अंतराल दुर्घट भव सिंधू. हा भौमनाव संसार आहे ना, हा तुम्ही सहज तरुण जाल कवा, पण भगवंताचं चिंतन केले देवा. कारण का तुम्हाला हा नरदेश मिळाले आहे ना, त्या भगवंताचं चिंतन करण्याकरताच मिळालेलं आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात जन्मोनी आकुळी वाचे स्मरे नाम, 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 जन्मोनी आकुळी वाचे स्मरे नाम. धरी हाताने मार निरशी, धरी हाताने मार निरशी, धरी हाताने मार निरशी, धरी हाताने मार. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसले संकट, तयाच्या चिंतने निरसले संकट, तयाच्या चिंतने निरसले, तयाच्या चिंतने निरसले संकट, तयाच्या चिंतने निरसले संकट, तयाच्या चिंतने निरसले संकट, तयाच्या चिंतने निरसले संकट. जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम, धरे हाचे नियम अहर्निशी. तुम्ही आम्ही या मनुष्य देहामध्ये 4 खाणी 84 लक्ष योनी. 4 खाणी कोणत्या? जारज, अंडज, उदभीज आणि श्वेतज. श्वेतज खान त्याला म्हणतात जुवा, लिखा, गोचडी, याला श्वेतज खान म्हणतात. अंड्यापासून जे प्राणी तयार होतात त्यांना अंडज खान म्हणतात.
या वनस्पती झाडं झुडपं हे जे उद्भिज खान आहे आणि तुमची आमची खान जी आहे ती जारस खान आहे. म्हणून जारस खानेमध्ये तुम्हा आम्हाला एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मांडवाचा. एवढं 84 लक्ष योनीमध्ये फिरता 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 तुम्हा आम्हाला नरदेहाचा हा नरदेह मिळालेला आहे. हा नरदेह कशा करता मिळाला तर कर्म पाप वासना याचं खंडन करण्याकरता. पण त्याचं साधन जे ते भगवंताचं नाम आहे ते भगवंताचं नामाने नाही का हे कर्मही खंडन होतं पापही खंडन होतं आणि वासनाही खंडन होते. फक्त त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. कसं विठोबा रखुमाई 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 नाम धरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराला दुर्घाट बहुसिंधू जन्मोनिया पुळे वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. पण केव्हा भावाने प्रेमाने श्रद्धेने त्या परमात्म्याचं नाम घेतलं नाही का तर कोट्यावधी कुळांचा उद्धार होतो. अभंगाच्या म्हणे कोटी कोणी पुनेता कुळी ती पुनीता म्हणे कोटी कोणी पुनेता कुळी ती पुनीता तुका म्हणे कोटी कोणी पुनीता कोटी पुनीता तुका म्हणे कोटी कोणी पुनीता कोटी पुनीता भावे गाता गीता विठोबाचे भावे गाता गीता विठोबाचे भावे गाता गीता विठोबाचे भावे गाता गीता विठोबाचे दयाच्या चिंतने निर्सेल संकट निर्सेल संकट 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 संकट. महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे नाही का. कोट्यावधी कुळांचा उद्धार होईल पण भावे गावे गीत विठोबाचे. भावाने श्रद्धेने प्रेमाने त्याचं चिंतन केलं तर तुमचा कोट्यावधी कुळांचा उद्धार होईल नाही का. सगळ्या वर्गामध्ये सगळ्या कुळामध्ये संतांनी अवतार घेतला माझा कोट्यावधी कुळांचा उद्धार करून घेतला नाही का.
नामदेवराय शिंपी समाजामध्ये आले, सावतोबा माळी समाजामध्ये आले, तुकोबाराय कुणबी समाजामध्ये आले, नाही का, नरहरी सोनार समाजामध्ये सगळ्या संत अवताराला आले आणि त्यांच्या कोट्यावधी कुळांचा उद्धार करून घेतला महाराज. पण त्याच्याकरता नाही का महाराज, त्याच्याकरता तुकोबाराय एका अभंगामध्ये सांगतात, काय सांगतात तुकोबाराय, पुरे एकची पुत्र माय पोटी, हरी स्मरे उद्धरे कुळी कोटी. नाही का, भरपूर देणार आहे परमात्मा, नाही का, काही ना 100 पोरं देतो महाराज. पण तुकोबाराय सांगतात मला देवा एकच मुलगा दे. नाही का, पुरे एकची पुत्र माय पोटी, हरी स्मरे उद्धरे कुळी कोटी. आणि पुरावा देतात पुढच्या चरणामध्ये, धन्य वंशी जन्मला भगीरथ, गंगानुल पूर्वज केले मुक्त. गंगासागर तीर्थ भगीरथ राजाने 3 पिढ्या गेल्या, आशुमान गेला, दिलीप गेला, नाही का, 3ऱ्या पिढीला भगीरथ राजा जन्माला आले, हजारो वर्ष तपश्चर्या केली, नाही का, आणि भगवान शिवाला प्रसन्न केलं, गंगा मृत्यूलोकामध्ये आणली. आणि गंगा मृत्यूलोकामध्ये आणल्याकरता तुमचं आमचं कर्म, तुमचं आमचं पाप, तुमची आमची वासना याचा नाश करण्याकरता गंगासागर म्हणून तीर्थ करून ठेवलं. पुरावा देतात. 3ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, धन्यवंशी जन्माला भगीरथ, गंगा आणून पूर्वज केले मुक्त, गौतमाने आणली गोदावरी, आपण तरुणी तुझी आशी तारी. गौतम ऋषीने त्र्यंबकेश्वरच्या डोंगरावर हजारो वर्ष तपश्चर्या केली, गो हत्येचं पातक आपल्या डोक्यावर घेतलं, हजारो वर्ष तपश्चर्या केली, भगवान शिवाला प्रसन्न केलं, आणि गोदावरी वाहत आहे, कुशावर्त तीर्थ तुमच्या आमच्यासाठी करून ठेवलं महाराज. 5 वर्षाचे धृवळताने आरळपणी स्थापिले बहुमाने. पण शेवट या अभंगाचा फार गोड आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे हरीशी विन्मुख, आणि गांधारीच्या पोटी शतमूर्ख. गांधारीला 100 होते, पण काय उपयोग झाला नाही. जन्मताही रक्ताचा पाऊस पडला आणि मरतानाही रक्ताचा पाऊस पडला महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात, बाबा की पुरे एकचे पुत्र माय पोटी, हरी स्मरे उद्धरे कुळी. हरीचं चिंतन करणारा दे, हरीचं भजन करणारा दे, नाही का, विठ्ठलाचं चिंतन करणारा दे, नाही का. मग 100 देऊन देण्यापेक्षा एकच दे देवा, पण तो चिंतन करणार देणार दे. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाची, तयाच्या चिंतने निर्सल संकट तरला दुर्गट भव चंदू. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे रामधरी आचने, महर्षी तुका म्हणे कोटी कुळी ते पुलित भावे गाता गीत विठोबाचे. नाही का, झालेली सेवा भगवान शिवशंभूच्या दरबारामध्ये, महाराष्ट्राच्या दरबारामध्ये चालत आलेला हा 5 दिवसीय सोहळा. या 5व्या दिवसाची कीर्तन सेवा मज वाट्याला आली, आणि त्याच्यासाठी तुकोबारायांचा अभंग घेऊन माझ्या बुद्धीप्रमाणे, माझ्या सद्गुरूची कृपेप्रमाणे मला जसं सांगता आलं तसं सांगण्याचा प्रयत्न केला. चांगलं असेल, नाही का, ते घरी घेऊन जा, आणि वाईट असेल ते टाकून जाऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, माझ्या क्षमा करावी संती नव्हे अंगभूत.